कोकणात पुन्हा एकदा राजकारणाचा बारुदी स्फोट झालाय। 4 दिवसांपूर्वी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करणारे माजी आमदार राजन तेली आता थेट राणे परिवारावरच चढलेत। होय, अगदी बरोबर ऐकलात। शिंदे सेनेत प्रवेश करून 4च दिवस झाले आणि तेलींनी पहिला राजकीय वार केला तो कुणावर माहितीये? राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्यावर। तेलींनी आरोप केला की सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या करोडोंच्या कर्ज घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार म्हणजे नितेश राणेच। कोकणात हा आरोप म्हणजे राजकारणात टाकलेला स्फोटच, कारण ही बँक, हे राजकारण आणि हे दोन घराणे दोघांचेच पाय कोकणाच्या जमिनीत घट्ट रुजलेले। मात्र आता शिंदे सेनेमधील 2 गट राणे विरुद्ध तेली आमने सामने येणार असतील तर शिंदे सरकारमधील हा पहिला मोठा बारुदी स्फोट ठरणार का? तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। सिंधुदुर्ग जिल्हा कोकणाचा गड, जिथं राणे घराण्याचं दशकानुदशकापासून वर्चस्व आहे। नितेश आणि निलेश राणे या 2 भावांनी कोकणात राजकारणाचं राज्य उभारलं। मात्र आता त्या गडावरच राजन तेलींचा राजकीय स्फोट घडलेला आहे। राजन तेली हे माजी आमदार, एकेकाळी उद्धव ठाकरे गटाचे विश्वासू चेहरा, पण अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर त्यांचा उद्धव ठाकरेंवरील विश्वास ढासळला आणि मग गेल्या आठवड्यातच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। राज्यभरात ही बातमी झळकली, ठाकरेंच्या सेनेचा आणखीन एक माजी आमदार शिंदे सेनेत गेला म्हणून। पण कोकणात 4 दिवसातच परिस्थिती उलटली, कारण तेलींनी थेट आरोप केला की सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतला घोटाळा म्हणजे नितेश राणेंचा डाव आहे। तेलींनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली। त्यांचं म्हणणं आहे की बँकेच्या व्यवस्थापनावर दबाव टाकून नितेश राणेंनी कोट्यावधींचं अवैध कर्ज वाटप केलेलं आहे। बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील लोकांना कामगारांच्या नावावर करोडोंची कर्ज मंजूर झाली आणि या कर्जातून मोठ्या रकमा इतर ठिकाणी वळवल्या गेल्या। ही तक्रार फक्त स्थानिक नाही, तेलींनी थेट नाबार्ड, सहकार निबंधक आणि स्थानिक पोलिसांनाही अर्ज दिला। मात्र अजूनही कुठलीच कारवाई झालेली नाही। यामुळेच ते संतापले आणि थेट राणेंवरच हल्ला चढवला। पण इथेच ट्विस्ट आहे, कारण काही दिवसांपूर्वीच बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोर्लेकर यांनी दिल्लीतील बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीत राजन तेलींसह 8 जणांची नावं होती। म्हणजेच तेली स्वतःही संशयित। मग कोणी विचारतंय, तेलींनी शिंदे सेनेत प्रवेश केला म्हणजे चौकशीपासून बचावासाठी केला का? कोकणात चर्चेचा विषय ठरलेला आहे। या आरोप प्रत्यारोपांमुळे आता शिंदे सेनेतच वाद उभा राहू शकतो, कारण राणे बंधू निलेश आणि नितेश हे दोघेही महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत आहेत आणि आता त्याच सेनेत प्रवेश केलेले राजन तेली थेट राणेंवर आरोप करत आहे। याचा अर्थ सेनेतच अंतर्गत कलहाचे सावट निर्माण झालेले आहे। राजकीय पातळीवर पाहिलं तर तेलींनी ठाकरेंची साथ सोडली हे उद्धव गटासाठी मोठा धक्का आहे, पण शिंदेंना मिळालेला हा नवा चेहरा आता त्यांच्या गटामध्येच वाद निर्माण करत आहे। हा प्रश्न गंभीर आहे, कारण पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। कोकणात राणे घराणं आणि तेली गट दोघंही ताकदवान आहेत। आता दोघांमध्ये थेट संघर्ष झाला तर शिंदे सेनेचं समीकरण हे ढासळू शकतं। राजन तेली म्हणतात की राजकीय सुडापोटी माझं नाव घोटाळ्यात ओढलं जात आहे, पण खरं सांगायचं तर बँकेचं नुकसान करणारे लोक सत्तेच्या बळावर कारवाई टाळतायत। त्यांचा थेट इशारा होता नितेश राणे हे मंत्री आहेत म्हणून तपास दडवला जातोय। दुसरीकडे राणे गट शांत आहे। अजून नितेश राणे यांनी थेट प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर म्हणतायत घोटाळ्यात अडकलेले लोक आता बोट दाखवून स्वतःचं नाव स्वच्छ करायचा प्रयत्न करतायत। या पार्श्वभूमीवर कोकणात वातावरण तापलेलं आहे। सिंधुदुर्ग, मालवण, कुडाळ या भागात सगळीकडे चर्चा फक्त एकच, तेली विरुद्ध राणे। आणि ही केवळ चर्चा नाही, तर कोकणातील पुढील राजकीय समीकरणांची बीज रोवणारा संघर्ष ठरू शकतो। तेलींनी जर पुढे चौकशीसाठी पुरावे सादर केले आणि राणेंनी त्याला प्रत्युत्तर दिलं तर हा मुद्दा थेट राज्य पातळीवर गाजू शकतो, कारण दोन्ही बाजूंनी सत्तेतले लोक आहेत आणि या दोघांच्या संघर्षात उद्धव ठाकरे गट मात्र शांतपणे बघत आनंद घेतोय। कारण शिंदे गटात घरं पेटली की याचा फायदा आपसुकच ठाकरे गटाला होणार, यात काहीही शंका नाही।
कोकणाचं राजकारण म्हणजे समुद्रासारखं, वरून शांत दिसतं पण खालून उसळ्या चालूच असतात। आज राजन तेलींनी जो स्फोट केला तो फक्त आरोप नाही, तो कोकणातील सत्ता समीकरण हलवणारा राजकीय बारुदी बॉम्ब आहे। एकीकडे ठाकरेंना धक्का, शिंदे सेनेत नवा खेळ आणि त्याच शिंदे सेनेतच 2 गट भिडणार, हीच खरी गंमत आहे। राणेंच्या सत्तेच्या किल्ल्याला तेलींचा हातोडा बसतोय का, की तेलींचा आरोप त्यांच्या अंगावर येतील हे पुढचं काही दिवसात ठरवते। पण एक गोष्ट नक्की, कोकणात पुन्हा राणे विरुद्ध तेली अशीच हेडलाईन दिसणार आहे। सोशल मीडियावर पोस्ट, चर्चा, मीम्स आधीच सुरू झाल्यात। राजकारणाचं नाटक रंगतंय आणि प्रेक्षक ठरलेत कोकणचे मतदार। आता प्रश्न फक्त एवढाच, तेलींनी केलेले आरोप चौकशीपर्यंत पोहोचतील का, की हा सगळा खेळ फक्त राजकीय स्टंट होता। कोकणातील ही राणे तेली लढाई आता फक्त स्थानिक नाही तर राज्याच्या राजकारणात धुरळा उडवणारी ठरू शकते। पण जरा थांबा, कारण पुढचा स्फोट अजून बाकी आहे आणि ते येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल। मात्र या सर्व प्रकारानंतर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।